हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? सो मी तुमची लाडकी पूजा आणि आज मी घेऊन आली एक नवीन व्लॉग. सो लास्ट वीकेंड आम्ही फिरायला गेलो होतो. फॅमिलीसोबत देवदर्शन केलं थोडंसं आणि तोच व्लॉग मी आज घेऊन आली तुमच्यासाठी. सो पुण्याजवळ इथे एक प्रतिबालाजी मंदिर आहे आणि आम्ही गेलो होतो प्रतिबालाजीच्या दर्शनासाठी. सो मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे आणि वीकेंड म्हटला की सगळीकडे फारच गर्दी असते, पण त्या दिवशी बिलकुल गर्दी नव्हती आणि खरंच खूप छान एन्जॉय केलं आम्ही सर्वांनी. मंदिरात बिलकुल फोन अलाउड नव्हता, त्यामुळे जास्त व्हिडिओज वगैरे तिकडे घेता आले नाही. बट येस, मन प्रसन्न झालं. खूप जास्त स्वच्छता असते तिकडे आणि खरंच तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्याबाहेरचे असाल तर नक्कीच तिकडे व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही निघालो बनेश्वरी. इथे एक महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शनासाठी आणि खरंच सांगते इतकं सुंदर मंदिर आहे ते. तिथे गेल्यानंतर इनिशियली तर क्रिशिवला फिश बघत होता. क्रिशिव तिकडे, मीही त्याला घेऊन फिश दाखवत होते. खूप कलरफुल फिशेस होते तिकडे. त्यानंतर आम्ही फिशेसला छानपैकी जेवायला दिलं, खाऊ दिला आणि क्रिशिव वॉज व्हेरी हॅपी दॅट टाईम. त्यानंतर तिकडे टर्टल्स पण होते. क्रिशिवने टर्टल्स बघितले, तो खूप जास्त खुश झाला होता आणि तो खरंच बघतच होता. तिकडे छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पोचलो होतो आम्ही त्रिमंदिरात. पुणे बेंगलोर हायवेवर हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आहे हे मंदिर. 2025मध्येच हे मंदिर चालू झालं आहे आणि तिथे गेल्यानंतर इतकं सुंदर वाटलं, खूप छान मन प्रसन्न झालं. पण मंदिराचा परिसर तर काय सांगू, इतका सुंदर आहे. तुम्ही इकडे व्हिडिओत बघू शकता. तिकडे फाउंटन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स त्यांनी लावलेले आहेत. इतकं छान आणि मन प्रसन्न करणारी जागा आहे ही. तुम्ही नक्कीच इथेही व्हिजिट करू शकता. तुम्ही कधी इकडे पुणे बेंगलोर हायवेला आलात तर नक्कीच व्हिजिट करा. खूपच सुंदर मंदिर आहे आणि रात्रीचं तर एवढं छान वाटत होतं. तिकडे लाईट्स ऑन होते आणि मंदिर अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तिकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण तरीही त्यांनी जेही बनवलं आहे खूप सुंदर वाटत होतं. आम्ही मंदिरात गेलो. सर्वप्रथम महादेवाची पिंड तुम्ही इकडे बघू शकतात. खूप मोठी मूर्ती आहे तिकडे सर्वच आणि दर्शन घेतलं. छान वाटलं. तिकडे सर्व देवांची खूप सुंदर सुंदर मूर्तीज आहेत आणि खरंच अगदी मन प्रसन्न करणारी मूर्ती आहेत. तुम्ही इकडे बघू शकतात. महावीर वर्तमान तीर्थंकर यांची इतकी सुंदर मूर्ती आहे इकडे आणि अतिशय सुंदर संगमरवरी दगडात बनलेलं हे मंदिर आहे आणि खरंच मी फर्स्ट टाईम इथे गेले होते. आम्हालाही खूप छान वाटलं. क्रिशिव तर त्या मंदिरात अगदी इथून तिथून मस्त मोकळा खेळत होता, आनंद घेत होता आणि आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो तर आम्हाला इतकं छान वाटत होतं. खूपच त्रिमंदिरात खूपच सुंदर देवांच्या मूर्ती आहेत आणि हे मंदिर पूर्ण संगमरवरी दगडात बनलेलं असल्या कारणाने तिथे खूप थंड वाटत होतं. तुम्ही बघू शकता त्या मंदिरातून पुणे बेंगलोर हायवे इतका छान दिसत होता आणि रात्रीचं तर खरंच खूप छान वाटत होतं. तिथे छान लाईट्स होते लावलेले आणि अगदी लहान मुलांसाठी तर इतकं छान होतं ना तिथे, खूपच मस्त. क्रिशिव लाईव्ह म्युझिक एन्जॉय करत होता कारण तिथे म्युझिकचाही त्यांनी छान अरेंजमेंट केलेली असते आणि खरंच खूप छान वाटत होतं. फाउंटन्समधून जे पाणी बाहेर येत होतं, लहान मुलं खरंच खूप एन्जॉय करत होते आणि लॉन आहे तिथे, लॉनवरही खेळत होते. सो असा होता आमचा छान वीकेंड. आय होप तुमचाही वीकेंड खूप छान गेला असेल आणि तुम्ही सॅटर्डे संडे एन्जॉय केलं असेल. सो थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. कीप सपोर्टिंग अँड डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक यू सो मच.